आज काकाजी स्पर्धेचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुठेतरी या ठिकाणी समाज घटक या ठिकाणी मागे पडताना या ठिकाणी दिसतोय. कारण की ते जे योग्य मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाच्या अभावे कुठेतरी जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय. त्यांना जे योग्य मार्गदर्शन या ठिकाणी मिळत नाही. परंतु आपण जे कार्य या ठिकाणी केलेलं आहे, नोकरी क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, परंतु आपला हा जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी चांगला एक सुखकर मार्गाने या ठिकाणी होताना दिसतोय. आणि आज या ठिकाणी नाव सुद्धा या ठिकाणी क्वचित लोकांमध्ये गणल्या जाणारे व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला ओळखल्या जात आहे. पण आज या ठिकाणी प्रवास करत असताना कुठेतरी प्रापंचिक प्रश्न या ठिकाणी असतातच. पण प्रापंचिक प्रश्न असून सुद्धा आज हा जो सामाजिक प्रवास आपला जो चालू आहे, आपल्या परिवाराबद्दल आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार? काय तसा प्रवास करणं हे कठीण आहे. सामाजिक आणि कौटुंबिक समस्या ह्या प्रत्येकाला लागू आहेत, त्यात मी पण आहे. आणि हे सगळं करत असताना गाडगे बाबांनी घरदार सोडलं होतं. त्यांनाही प्रपंच होता, पण त्यांनी शेवटी असं पाहिलं की नाही, मी जर माझ्या घरामध्ये माझ्या पुरतात जर मी विचार करत बसलो तर शेवटी आहे त्या परिस्थितीवर कुठे मात केल्या जाणारच नाही. अगदी तीच परिस्थिती माझ्यावर होती. मी आणि मला स्वतःला त्या गोष्टीची आवड सुद्धा आहे किंवा मला माझ्या लोकांना घेऊन चालणे हा एक माझी आवड आहे. मी नोकरीमध्ये असताना सुद्धा माझ्या डिपार्टमेंटची जी काही संघटना असते, कोणत्या नोकरीमध्ये होते? मी स्वतः भूमी अभिलेख विभागामध्ये मी कार्यरत होतो. आणि सगळ्यात शेवटचं एक पद होतं आमचं, ते शिरस्तेदार आहे असं एक पदाचं नाव होतं. त्या पदावर मी रिटायर्ड झालो आणि माझी 38 वर्ष नोकरी झालेली आहे. नोकरीच्या काळामध्ये सुद्धा मी माझ्या त्या संघटनेचा जिल्ह्याचा 10 वर्ष कंटिन्यू अध्यक्ष राहिलो. म्हणजे कुठल्याही समस्येवर तोडगा काढणे किंवा अन्यायाला वाचा फोडणे हे माझं तेव्हापासूनच ते ब्रीद होतं आणि त्याप्रमाणे मी चालत गेलो. मी रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा समस्या काही संपल्या नाही आणि त्या समस्येला मार्ग काढण्याकरता जे ते होतं माझं ते आजही माझ्या अंगामध्येच होतं. आणि याच्याकरता घराच्या बाहेर पडणं अत्यंत गरजेचं होतं. ठीक आहे, मला सुद्धा सामाजिक समस्या आहेत, नाही अशातला काही प्रकार नाही, परंतु त्यातून मी त्या सामाजिक समस्येमध्ये न अडकता मला जेवढं जास्तीत जास्त प्रबोधन करता येईल किंवा माझ्या समाजाच्या 12 बोलतेदाराच्या 18 पगड जातींच्या लोकांमध्ये जाऊन जेवढं मला चांगलं त्यांना ज्ञान देता येईल, शिक्षण देता येईल किंवा सांगता येईल, त्या दृष्टिकोनातून मी माझे प्रयत्न सातत्यानं ठेवत आलेलो आहे, आजही ठेवत आहे. आज माझ्या जन्मदिनाच्या निमित्तानं तुम्ही इथे आलेला आहात. परत मी तुम्हाला सांगतो की माझे 73 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि आता काय राहिले माहीत नाही मला, परंतु मी थकणार नाही, मी थकलेलो नाही. आणि माझी जी ऊर्जा आहे ही माझी ऊर्जा माझ्यामध्ये कायम आहे. आता ती ऊर्जा कुठून कायम आहे मलाही कळत नाही, परंतु मी त्या दृष्टिकोनातून सातत्यानं ते प्रयत्न करत राहणार आणि जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं काम मी करत राहणार. या महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही जी राज्याची संघटना आहे, त्या राज्याचा कार्याध्यक्ष आहे. म्हणजे मला त्या निमित्तानं, त्या पदाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर मला नाहीतरी फिरावंच लागतं. आता उद्या मला अमरावतीचा माझा टूर आहे. अमरावतीला लोकांनी कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमात मला जायचं आहे. इथून अमरावती 200 किलोमीटर आहे, तरी पण मी कुठलीही परवा, उन्हाचा दिवस आहे आणि सामाजिक कुटुंबामध्ये म्हणतात इतक्या उन्हात कुठे चालले, परंतु ते मला ऊन लागतच नाही आणि मी माझं काम सोडतच नाही. लोक मला बोलवतात आणि माझी सुद्धा ती आवड आहे आणि ही आवड म्हटल्यापेक्षा प्रबोधन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कोण बोलवतं मला? छोटे छोटे समाज बोलवतात मला, ज्यांचे पोटं भरलेले आहेत, जे ऑलरेडी मस्त झालेले आहेत, ते मला कोणी बोलवत नाही. मला बोलवतात ते माझेच. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा साथ दिली. कोण दिली? 18 पगड जातीने छोट्या छोट्या घटकांनी साथ दिली. हो, हे छोटे छोटे घटक ज्याला साथ देतात तोच समाज पुढे जातो, तोच नेता पुढे जातो. आणि या आमच्या छोट्या छोट्या घटकावरच सतत त्यानं अन्याय होत राहतात आणि याच्यातून बाहेर पडण्याकरता हे माझा जो प्रवास आहे तो चालू आहे. मित्रांनो, असा आहे काकाजींचा प्रवास. कारण असं म्हणतात की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या ओळीप्रमाणे चालणारा हा एक माणूस. नुकतं त्यांनी सांगितलेलं आहे की उद्याचा टूर जो आहे अमरावतीचा आहे, तो कसा आहे, काय आहे, कसा होणार आहे हे कोणाला माहिती नाही, परंतु जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजे माणूस. जी संघटनेची
जे महामंडळाचे असतील, जे समितीचे असतील, ते कार्यकर्ते त्यांना एक ऊर्जा देतात आणि तीच या ठिकाणी ऊर्जेच्या माध्यमातून ते एक 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 पाऊल या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, आज आपण ही जी मुलाखत आहे, ही मुलाखत आपण या ठिकाणी उगाच या ठिकाणी घेतलेली नाही. कारण की जन्मदिवस या ठिकाणी माणसाचे भरपूर या ठिकाणी येत असतात, भरपूर त्यांचा उहापोहा या ठिकाणी होत असतो, फटाक्यांची आतिषबाजी होते, मोठमोठे या ठिकाणी होर्डिंग बोर्ड लावले जात आहेत. परंतु कुठेच पद्धतीचं या ठिकाणी या कार्यक्रमांना फाटा देत एक साध्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी त्यांचा जन्मदिन या ठिकाणी साजरा केलेला आहे. तो कसा केलेला आहे? चिखलीचे आराध्य दैवत श्री रेणुका देवीच्या मातेला पातळ चढून नतमस्तक होऊन त्यांनी एकच मागणी या ठिकाणी केलेली आहे. संत गजानन महाराजांना सुद्धा एकच मागणी केलेली आहे की हे देवा, मला फक्त माझ्या समाजाचं म्हणजे एका समाजाचं नव्हे तर 12 बलुतेदार घटकातील जोही समाज या ठिकाणी येतो, 18 गर्भगट जातीचा जो समाज आहे, त्या समाजाची उन्नती कशी व्हावी हा प्रयत्न, हा अट्टहास या ठिकाणी नतमस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून आज जन्मदिन अशा लोकांचे या ठिकाणी साजरे होत असतात की ते कुठेतरी या ठिकाणी चांगल्या लोकांमध्ये क्वचित गणल्या जाणारी व्यक्तिमत्व आहेत. आणि तेच व्यक्तिमत्व आमचे आदरणीय काका, त्यांचा अखंड प्रवासासाठी आमच्या परिवाराकडनं, आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.